नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परिवर्तन सरळ सेवा या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी प्रफुल्ल कुमार तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो। ज्या धर्मदाय आयुक्तालयाच्या भरतीच्या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट आपल्याला देण्याच्या संदर्भामध्ये या ठिकाणी मी तुमच्या समोर आलेलो आहो। धर्मदाय निरीक्षकाच्या पदाच्या संदर्भात अनेक विद्यार्थी मित्रांचे त्याला आपण प्रश्न आहे ते सगळे प्रश्न मागच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कव्हर केले आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे की या परीक्षेच्या संदर्भामध्ये धर्मदाय आयुक्तालयाने एक नोटीस काढून त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की परीक्षा कशा पद्धतीने होणार आहे, परीक्षा कोण घेणार आहे, परीक्षेचं स्वरूप कशा पद्धतीचं असणार आहे, सेक्शन वाईज प्रश्नांमध्ये कोणकोणते प्रश्न किती प्रमाणामध्ये असणार आहे, म्हणजे मराठीचे प्रश्न किती असणार आहे, इंग्रजी किती, गणित बुद्धिमत्ता किती आणि सामान्य ज्ञानाचे प्रश्न किती असणार आहे। सोबतच या परीक्षेच्या संदर्भामध्ये नकारात्मक गुणदान पद्धती ज्याला आपण निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम म्हणतो ती लागू आहे की नाही या सगळ्या संदर्भात या पत्रकामध्ये व्यवस्थित अशा पद्धतीने विश्लेषण दिलेलं आहे। या पत्रकाच्या मध्ये काय काय दिलेलं आहे त्या सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप आपण समजून घेणार आहोत आणि जरी त्याचे काही प्रश्न असतील तर ते सरते शेवटी आपण या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करू। इथे धर्मदाय आयुक्तालय महाराष्ट्र राज्य हे म्हणतात की संगणक आधारित प्लॅटफॉर्मवर एमसीक्यू बेसची परीक्षा असणार आहे। म्हणजे आता आपली जी परीक्षा होऊ घातलेली आहे ही जी परीक्षा आहे ही परीक्षा एमसीक्यू बेसची असणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या। म्हणजेच काय तर एक प्रश्न आणि त्याला 4 पर्याय त्या ठिकाणी दिले गेलेले असणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या। आणि ही जी परीक्षा आहे ही सीबीटी होणार आहे। सीबीटी म्हणजे काय, कम्प्युटर बेस्ड टेस्ट तुमची होणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या। पहिल्यांदा या ठिकाणी त्यांनी आपल्याला या ठिकाणी क्लिअर केलेलं आहे। त्यानंतर सांगितलेलं आहे की या परीक्षांसाठी परीक्षेमध्ये 4 कालबद्ध विभाग म्हणजे ए बी सी डी अशा पद्धतीचे विभाग, कडे ए विभाग, बी विभाग, सी विभाग आणि डी विभाग अशा पद्धतीचे विभाग त्यांनी त्या ठिकाणी दिलेले आहे आणि प्रत्येक विभागामध्ये 25 प्रश्न असतील असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं। म्हणजे इथे 25 प्रश्न असणार आहे ए विभागामध्ये आणि बी विभागामध्ये देखील 25 प्रश्न असणार आहे। त्यानंतर सी विभागामध्ये देखील 25 प्रश्न असणार आहे आणि डी विभागामध्ये देखील 25 प्रश्न असणार आहे, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या। म्हणजे इथे त्यांनी त्या आपल्याला क्लिअर केलेलं आहे। दुसरी गोष्ट सांगितलेली आहे प्रत्येक विभागासाठी 30 मिनिट आपल्याला त्यांनी दिलेला आहे। म्हणजे ए विभाग सोडवत असताना आपल्याला 30 मिनिटांचा वेळ असणार आहे आणि हा 30 मिनिटांचा वेळ संपल्यानंतर लगेच बी सेक्शन चालू होणार आहे आणि हा बी सेक्शन देखील आपल्याला 30 मिनिटांसाठी ओपन असणार आहे आणि पुढच्या 30 मिनिटांनंतर हा ऑटोमॅटिक बंद होतो आणि सी सेक्शन त्या ठिकाणी चालू होतो आणि हा देखील सेक्शन 30 मिनिटांसाठी असतो आणि डी सेक्शन देखील 30 मिनिटांसाठी। आता जर परीक्षेचा कालावधी किती असं जर मी तुम्हाला विचारलं तर 30 अर्थातच 2 तास हा कालावधी परीक्षेच्या संदर्भात आहे, ही गोष्ट लक्षात घ्या। आणि 2 तासामध्ये तुम्हाला एकूण प्रश्न 100 सोडवायचे आहे, ही गोष्ट लक्षात घ्या। म्हणजे एकूण प्रश्नांची संख्या जर आपण पाहिली तर 100 आहे आणि एकूण परीक्षेचा जो वेळ आहे ज्या वेळेमध्ये पूर्णतः परीक्षा पार पडणार आहे त्यासाठी 2 तास दिलेले आहे। या 2 गोष्टी पहिल्या पेजवरून आपल्याला या ठिकाणी क्लिअर झालेल्या आहे, ही गोष्ट लक्षात घ्या। नंबर 1 आपण पाहिलं की ही परीक्षा सीबीटी होणार आहे, कम्प्युटर बेस होणार आहे आणि या ठिकाणी जे प्रश्न असणार आहे ते सगळे एमसीक्यू असणार आहे। म्हणजेच मल्टिपल चॉईस क्वेश्चन, एक प्रश्न आणि त्याला 4 पर्याय अशा पद्धतीने प्रश्नपत्रिकेचं स्वरूप असणार आहे आणि ए बी सी डी असे 4 विभाग असणार आहे, 4 सेक्शन असणार आहे। प्रत्येक सेक्शन मध्ये 25 प्रश्न तुम्हाला 30 मिनिटांमध्ये सोडवायचे आहे। जर एखाद्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला त्या वेळेमध्ये देता आलं नाही आणि दुसरा विभाग जर चालू झाला तर पहिल्या विभागामध्ये आपल्याला कुठल्याच कंडिशन मध्ये परत जाता येत नाही, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या। म्हणजे अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे जी या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो आहे की आपण काय करत असतो की एखादा प्रश्न आला नाही की दुसऱ्या प्रश्नाकडे जातो, तिसऱ्या प्रश्नाकडे जातो आणि अगोदरचे प्रश्न हे तसेच राहून जातात। मात्र या ठिकाणी वेळेची मर्यादा देखील आपल्याला पाळायची आहे। ए सेक्शन सोडवत असताना 20 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आली आणि 5 प्रश्नांची उत्तरं नाही आली आणि जर बी सेक्शन चालू झाला वेळेअभावी अर्थातच वेळ संपल्यानंतर हा जर बी सेक्शन चालू झाला तर निश्चितपणे हे जे 5 प्रश्न आहेत हे 5 प्रश्न पुन्हा तुम्हाला त्या परीक्षेच्या कालावधी दरम्यान कधीच दिसणार नाही आणि हा सेक्शन देखील त्या ठिकाणी ओपन करता येणार नाही। अशा पद्धतीची नवी सिस्टीम टीसीएस न मागच्या 4-5 परीक्षांपासून लागू केलेली आहे, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या। म्हणजे मागच्या वर्षी ज्यावेळेस या परीक्षा झाल्या होत्या त्यावेळेस अशा पद्धतीचा पॅटर्न नव्हता, मात्र यावेळेस पुन्हा एकदा त्यांनी आपल्या एग्जाम पॅटर्न मध्ये बदल केला आणि लास्ट 3-4 एग्जाम ज्या झालेल्या होत्या महानगरपालिकेच्या वगैरे त्या ठिकाणी अशा पद्धतीचा सेक्शन होणार। आता डीएमआर ला देखील अशा पद्धतीचा सेक्शन होता टीसीएस ने घेतलेला, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या। आता या सगळ्या संदर्भात आपल्याला परीक्षेचं
ज्याला आपण काय म्हणतो फॉर्मॅट आहे ते कशा पद्धतीने असणार आहे हे आपण या ठिकाणी समजून घेऊ। नंबर 1 तुम्हाला दिसते की तुमची जी पोस्ट आहे ती या ठिकाणी आहे इन्स्पेक्टर। आता इन्स्पेक्टर अर्थातच निरीक्षक पदाच्या संदर्भात तुम्हाला सांगायचं झाल्यास एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या की याचे जे ग्रुप पडलेले आहे ते ग्रुप कसे आहे। नंबर 1 तुम्हाला दिसतो मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्ता। यामध्ये 6 6 6 आणि 7 पहिल्या सेक्शन मध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणी 25 प्रश्न ग्रुप ए मध्ये विचारले जाणार आहे आणि 30 मिनिटांसाठी विचारले जाणार आहे। त्यामध्ये मराठीचे 6 प्रश्न, इंग्रजीचे 6 प्रश्न, सामान्य ज्ञानाचे 6 प्रश्न आणि गणित आणि बुद्धिमत्ता, ज्याला आपण या ठिकाणी जरी बुद्धिमत्तेचा उल्लेख असला तरी बरेचसे प्रश्न मीन मोडेंवर देखील विचारलेले आहे, बहुलकांवर देखील विचारलेले आहे, मध्यमांवर आता डीएमआरच्या परीक्षेमध्ये देखील विचारलेले आहे। त्यामुळे परीक्षेला जात असताना बुद्धिमत्ता जरी सिलेबस मध्ये असेल तरी पूर्णतः रिव्हिजन आपण बुद्धिमत्तेची, गणित या विषयाची आणि भूमितीची देखील करून जायला पाहिजे असं माझं आतापर्यंतच्या सगळ्या प्रश्नपत्रिकेवरूनचं विश्लेषण आहे। जर तुम्हाला त्या सेक्शन मध्ये 25 पैकी 25 प्रश्न बरोबर आणायचे असेल तर कुठलाच भाग त्या ठिकाणी स्किप करू नका, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या। त्यानंतर आता यासाठी 25 प्रश्न दिलेले आहे आणि या 25 प्रश्नामध्ये प्रत्येक विषयाचा त्या ठिकाणी काय केलेला आहे समावेश केलेला आहे। 6 प्रश्न मराठीचे, 6 प्रश्न इंग्रजीचे, 6 प्रश्न सामान्य ज्ञानाचे आणि 7 प्रश्न बुद्धिमत्ता आणि गणित या रिलेटेड असणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या। जरी या ठिकाणी बुद्धिमत्ता असा स्पष्ट उल्लेख असला तरी तुम्हाला अंकगणित आणि बुद्धिमत्तेच्या संदर्भाने, भूमितीच्या संदर्भाने देखील प्रश्न पाहायला मिळतात, ही गोष्ट लक्षात घ्या। जास्तीत जास्त शक्यता ही आहे की बुद्धिमत्तेवरचे प्रश्न जास्त विचारणार आहे, मात्र एखाद दुसरा प्रश्न अंकगणित किंवा बुद्धिमत्तेच्या भूमितीच्या संदर्भाने देखील विचारला जाऊ शकतो, ही गोष्ट लक्षात घ्या। आता हे 25 प्रश्न सोडवत असताना एखादा प्रश्न आला नाही किंवा एखाद्या प्रश्नाला आपल्याला खूप जास्त वेळ खर्च झाल्यामुळे काही प्रश्न जर आपले राहून गेले असतील आणि वेळ जर संपलेला असेल 30 मिनिटाचा तर लगेच दुसरा जो सेक्शन आहे ज्याला आपण दुसरा विभाग म्हणतो बी विभाग तो सुरू होणार आहे आणि बी विभाग सुरू झाल्यानंतर तिथे देखील स्ट्रक्चर तसंच असणार आहे की मराठीचे काही प्रश्न ज्यामध्ये 6 प्रश्न मराठी, इंग्रजी 6 प्रश्न, सामान्य ज्ञान 7 प्रश्न आणि गणित बुद्धिमत्तेच्या संदर्भाने 6 प्रश्न या ठिकाणी विचारले जाणार आहे। या सेक्शन मध्ये देखील टोटल प्रश्न 25 आणि टाइम दिला जाणार आहे 30 आणि ह्या 30 मिनिटाचा वेळ संपल्यानंतर या दोन्ही सेक्शन मध्ये आपल्याला अगोदरचे जे काही प्रश्न राहिलेले आहे त्यासाठी परत जाता येत नाही। त्यामुळे वेळेचं भान ठेवून आपण प्रत्येक प्रश्नाला न्याय दिला गेला पाहिजे, ही गोष्ट लक्षात घ्या। अशाच पद्धतीने सी सेक्शन आणि डी सेक्शन देखील असणार आहे। एकंदरीत सर्व विषयाच्या संदर्भामध्ये आपण जर पाहिलं तर एक गोष्ट लक्षात घ्या की मराठीचे तुम्हाला पूर्ण प्रश्न मराठीचे 25 विचारले जाणार आहे, इंग्रजीचे देखील सेम प्रश्न 25 विचारले जाणार आहे आणि सामान्य ज्ञानाच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला तर या ठिकाणी 25 प्रश्न विचारले जाणार आहे आणि बुद्धिमत्तेच्या बाबतीमध्ये देखील तुम्हाला विचारणाऱ्या प्रश्नांची संख्या ही 25 आहे आणि ह्या प्रत्येक सेक्शन मध्ये जो की आपण ए बी सी आणि ज्याला आपण काय म्हणतो डी हा जो सेक्शन आपण या ठिकाणी पाहणार आहोत, ए बी सी आणि डी जो सेक्शन आहे या प्रत्येक सेक्शन मध्ये तुम्हाला 25 प्रश्न पाहायला मिळणार आहे आणि प्रत्येक सेक्शन मध्ये सर्व विषयांचे प्रश्न या ठिकाणी असणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या। मात्र या ठिकाणी एकच गोष्ट लक्षात ठेवा की हा वेळ संपल्यानंतर परत आपल्याला त्या सेक्शन मध्ये परत जाता येत नाही, म्हणून त्या वेळेमध्ये जेवढे काही सगळे प्रश्न दिलेले आहेत ते सगळे प्रश्न त्या ठिकाणी अटेंड करण्याचा निश्चितपणे प्रयत्न करा। यामध्ये कुठेही आपल्याला निगेटिव्ह मार्किंग दिलेली नाही, ही गोष्ट लक्षात घ्या। म्हणजे एखाद्या प्रश्नाचं उत्तर येत नसेल तर तुम्ही गेस करू शकता, आठवलं नाही तर 4 पैकी एखादं तुम्ही त्या ठिकाणी गेस करून किंवा इलिमिनेशनच्या माध्यमातून उत्तरापर्यंत जाण्याचा प्रयत्न करा। समजा तरी उत्तर येत नसेल तरी दुसरं एखादं तुम्ही उत्तर त्या ठिकाणी टिक करू शकता। याचं कारण असं जर तो तुमचा टोला लागला तर ठीक आहे, समजा तुक्का लागला नाही तरी तुमचं काही विशेष अशा पद्धतीचं नुकसान होणार नाही। याचं कारण असं की निगेटिव्ह मार्किंग या परीक्षेला लागू नाही, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या। आणि या सगळ्या विषयाच्या संदर्भाने ह्या परीक्षेच्या संदर्भाने हा जो सिलेबस आहे म्हणजे मराठीमध्ये काय विचारलं जाणार आहे, इंग्रजीमध्ये काय विचारलं जाणार आहे, सामान्य ज्ञानामध्ये कोणकोणते विषय त्या ठिकाणी सिलेबसचा घटक म्हणून त्या धर्मदाय आयुक्तालयाने आपल्याला सिलेबसचा भाग म्हणून दिलेला आहे, सोबतच बुद्धिमत्तेमध्ये देखील कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जाणार आहे, त्याचा अभ्यासक्रम काय आहे, या सगळ्या संदर्भाने परिवर्तन सरळ सेवा या YouTube चॅनलवर काही दिवसापूर्वीच एक अभ्यासक्रम आणि
त्यासाठी कोणकोणती पुस्तकं किंवा कशा पद्धतीनं आपण अभ्यास केला गेला पाहिजे त्या सगळ्या संदर्भात एक डिटेल अशा पद्धतीचा व्हिडिओ त्या ठिकाणी मी टाकलेला आहे। त्याची लिंक देखील इथे डिस्क्रिप्शन बॉक्सला मी तुम्हाला टाकतोय, जेणेकरून ज्यांनी तो अगोदर व्हिडिओ पाहिला नाही त्यांनी निश्चितपणे या सगळ्या अभ्यासक्रमाच्या संदर्भात असलेला तो संपूर्ण व्हिडिओ या ठिकाणी पहा। आणि लवकरच होऊ घातलेली ही जी परीक्षा आहे, साधारण नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये कधीही ही परीक्षा होऊ शकते, ही गोष्ट लक्षात घ्या। तुमच्या या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि आगामी काळामध्ये देखील नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी पर्यंत सरळ सेवेच्या बऱ्याच जाहिराती येणाऱ्या कालखंडामध्ये येणार आहे आणि असाच तुमचा जो अभ्यास आहे तो चालू ठेवा। त्या सगळ्या अभ्यासाच्या दरम्यान अजून काही प्रश्न असतील तर निश्चितपणे या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समधून मला विचारण्याचा निश्चितपणे प्रयत्न करा। आजच्या या अपडेटमध्ये इथेच थांबण्याचा प्रयत्न करतो। लवकरच भेटू नव्या अपडेटसह, तोपर्यंत धन्यवाद।